अरे नारे तो द्या. खाना खा के नहीं है भैया. खाना खा के नहीं है भैया लोग. क्या बोले? खाना खा के नहीं है बोले भैया लोग. सर आपका नाम क्या है? नाम बताइए. मेरा नाम दीपेश कोलूरवार है. मैं राज्य अभियंता संगठना का पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष हूँ. आज हम यहाँ जिलाधिकारी कार्यालय में सभी यहाँ जमा हुए. मुख्य कारण यही है कि महाराष्ट्र सरकार को हम पिछले मराठी में बोलना चाहूँगा. महाराष्ट्र सरकारमध्ये मागील वर्षभरापासून आम्ही राज्य अभियंता संघटनेतर्फे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे अनेक प्रश्न मांडत आहोत की मोठ्या प्रमाणात आज राज्य अभियंता संघटना असो किंवा इतर तत्सम संघटना राज्यातल्या सगळ्या आज 19 ऑगस्टच्या रोजी सगळ्यांनी एक म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारलेलं आहे. त्याचे हेच कारण आहे की 36 जिल्हे 36 जिल्हाधिकारी आणि पूर्ण राज्यभरातल्या संघटना आज एकवटून हाच नारा देत आहेत की आमचे देवाभाऊ तुम्ही पैसे द्या. महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही मोठ्या प्रमाणात कामं काढले, टेंडर्स काढले आणि बेरोजगार अभियंत्यांचे कुठलेही प्रश्न मार्गी लावले नाही आहे. त्यांना निधी नाही, काही नाही. एकतर बेरोजगार अभियंत्यांना रोजगार नाही. कुठल्याही मोठ्या प्रमाणात राज्य सरकार कुठेही कामं काढत नाही. कामं काढले तर त्याच्यात राजकीय दडपशाही आहेत. राजकीय दडपशाहीमुळे मोठ्या प्रमाणात एकतर वंचित आहेत. आत्ताच आम्ही मागच्या महिन्यात जिल्हा परिषदचे लॉटरी उधळून लावली. मुख्य कारण हेच होतं की त्याच्यामध्ये तुटपुंजे कामं 300 सुशिक्षित बेरोजगार अभियंते येतात आणि 15 आणि 20 कामं फक्त तिथे लावतात आणि त्याच्या आडमधून नेते लोक आपल्या पोळ्या भासतात आणि स्वतःच्या कार्यकर्त्याच्या नावाखाली स्वतः ते कामं लाटतात. खूप मोठा यक्ष प्रश्न आज पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण राज्यभर पसरलेला आहे. मुख्य कारण हेच आहे की तुम्ही कामही देऊ शकत नाही. कामं केले तर निधी देऊ शकत नाही. निधीसाठी आम्हाला कार्यालयासमोर जिल्हाधिकारी असो किंवा इतर कार्यालयासमोर आंदोलने करावी लागतील. वारंवार निवेदनं द्यावा. असे असंख्य निवेदन आजपर्यंत आम्ही दिलेले आहे मागील वर्षभरापासून. पण कुठेही सरकारला जाग घ्यायला खाली नाही आहे आणि आमचे पैसे ते द्यायला खाली नाही. बघू शकता आपण हे आमचे जलजीवन मिशनचे कंत्राटदार आहे शोभितजी रंगारी. हे आमचे 3 करोड रुपयाचे कामं माझे झालेले असून मला आतापर्यंत अजून बिल पण बनवून देण्यात आलेले नाही आहे. आणि त्याचप्रमाणे माझ्या घरी या महिन्यामध्ये 7 ते 8 बँकवाले पूर्ण घरी आले. 4 लाख रुपयाचा दर महिन्याला मला भूदंड भरावा लागतं. याच्या सरकारने लवकर काळजी घेऊन आमची देयक देण्याची कृपा करावी. धन्यवाद. आणि हे माझे मित्र माझे 30 लाखाचं थकीत बिल आहे जलजीवनचं. मी 6 महिने झाले, 6 महिन्यापूर्वी मी बिल टाकलेलं आहे. अजून 1 रुपया पण आलेला नाही. पैसे द्या, पैसे द्या, देवाभाऊ पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या, देवाभाऊ पैसे द्या. पैसे द्या, पैसे द्या, देवाभाऊ पैसे द्या. पैसे द्या, पैसे द्या, देवाभाऊ पैसे द्या. पैसे द्या, पैसे द्या. देवाभाऊ पैसे द्या. पैसे कसे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. पैसे कसे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. हम सब एक है, हम सब एक है. मुर्दाबाद, मुर्दाबाद. इंजिनियर राजेश दवंडे. जोरात बोला सर. जोराचं बोलू. हो सरकारपर्यंत आवाज गेला पाहिजे. हो. मागील काही वर्षापासून 1-2 वर्षापासून सर्व कॉन्ट्रॅक्टरचे देयके प्रलंबित आहे आणि वारंवार आपण निवेदन देणे, सूचना देणे सरकारला जाग आलेली नाही.
अन्यथा याच्या पुढे आम्ही शेवटचं निवेदन देऊन त्याच्यानंतर रस्त्यावर उतरू असा आमचा इशारा आहे कॉन्ट्रॅक्टर्स. वैभव घेऊन घ्या एक फोटो. धन्यवाद सर. हो सर. राजू हिंदुस्तानी ग्रामीण कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन का प्रेसिडेंट. हमारी मांगे ये हैं कि महाराष्ट्र सरकार में 90,000 करोड़ के बिल पेंडिंग पड़े हुए हैं और उसके बाद हमारे को आज 1.5 साल से 1 रुपये भी पेमेंट दिया नहीं जा रहा है. चाहे नेशनल हाईवे में पेमेंट प्रॉपर मिल रहा है, हर महीने मिल रहा है, एनएमसी में भी पेमेंट दिया जा रहा है, सिर्फ पीडब्ल्यूडी को पेमेंट नहीं मिला जा रहा है और जिला परिषद को 0403 ये बजट के हेड है जो बजट में मंजूर होते हैं. उसमें इतने ठेकेदारों की हालत ख़राब की गई है. यहाँ जितने भी ठेकेदार खड़े हैं सबके 20-20, 25-25, 30-30 करोड़ रुपए पड़े हुए हैं. नागपुर जिले की डिमांड हमारी 2,000 करोड़ रुपए की है और अभी हमारे को सीआरएफ में परसों के दिन पता पड़ा है कि 3% पेमेंट आई है सिर्फ. हमारी मांगे ऐसी है कि हमारे को अगर अब आप लोगों ने पेमेंट सरकार ने रिलीज़ नहीं किया जल्द से जल्द, वो भी 50% हमको पेमेंट चाहिए. इसके बाद हम लोग एक गड्ढा, एक बिल्डिंग का काम, जो भी इतना फ्लड आया, जो भी हम लोग कुछ रिपेयर नहीं करने वाले. हमारे बारे में कोई सोचा नहीं जा रहा, किसी ने हमारे बारे में ध्यान नहीं दिया है. हम लोग भी किसी के बारे में अब ध्यान नहीं देंगे. गिरते लोग गिरने दो, जो होता है होने दो, एक्सीडेंट होते हैं होने दो, हम लोग किसी का ध्यान नहीं देंगे. और इसके ऊपर हमारे पे कोई भी अगर अधिकारी कार्रवाई करेगा या शासन हमारे पे कार्रवाई करेगा तो उसके लिए हम लोग कोर्ट जाएंगे. और इसके बाद हमारा 25 तारीख का आंदोलन हमने तय किया है कि हम लोग 25 तारीख को आंदोलन करने वाले हैं संविधान चौक पे. भीख मांगो, कपड़े फटे हुए, सब ये हमारी हालत ऐसी हो गई है, बीवियों के सोने तक गिरवी रखे हुए लोगों ने. तो हमारी शासन से यही मांग है कि जल्द से जल्द बजट में 0403 22 16 20 59 30 54 सीआरएफ स्टेट सभी हेड जितने भी है हमारे को सभी हेड में कम से कम मिनिमम 50% पेमेंट कीजिए. और हमारी जो बाकी मुद्दे हैं मांगे हैं वो भी पूरी कीजिए, जिसमें हमारे को लेके डिपार्टमेंट को लेके चीज़ें हैं, जो भी हमारी बाहर की चीज़ें हैं जो हमको लोग परेशान कर रहे हैं. उसके लिए हमारे ठेकेदार आत्महत्या कर रहे हैं. साकली में हमारे ठेकेदार ने आत्महत्या की. नागपुर में 2 प्रकरण हुए, मैं उनका नाम नहीं ले सकता, नहीं तो उनका भी आपको मैं भी नाम लेके बता सकता. 2 प्रकरण नागपूर में हुए. आज जे आंदोलन केलेलं आहे ते महाराष्ट्र शासनाकडे जे सर्व कॉन्ट्रॅक्टरचे सर्व विभागातील सुमारे 90,000 कोटी रुपयाची ते देणे बाकी आहे आणि सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. फक्त 3 ते 4-5% फक्त प्रत्येक क्वार्टरला देत आहे. त्याच्यातून कॉन्ट्रॅक्टरला काहीच होत नाही. त्याचं नियोजन पूर्ण फसलेलं आहे आणि ही गव्हर्नमेंट त्याला फक्त फसवत आहे. त्याच्यामुळे आजचं हे जो निवेदन आहे शेवटचं होतं. याच्यानंतर 25 तारखेला संविधान चौकात आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर पूर्ण विदर्भाचे 11 जिल्ह्याचे सर्व 3-4 हजार कॉन्ट्रॅक्टर मिळून भीक मागू आंदोलन करणार आहे. आता सरकारची हीच पाळलेली आहे की आम्हाला भीक मागून सरकारला पैसे द्यावे लागतील. हॅलो, बोलिए सर. आपलं नाव सांगा सर. आपलं नाव सांगा. मी शोभित शंकरराव रंगारी, जलजीवन मिशन कॉन्ट्रॅक्टर. मागील 2 वर्षामध्ये मी माझ्या जिल्हा परिषदमधून 6 करोड 30 लाखाचे कामे पूर्ण झालेले आहेत. त्यामध्ये 3 करोड रुपयाचे माझे आताही ते बनवून देण्यात आले नाही. तरीता मी जिल्हा परिषद एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर आणि तसेच जैनना हे करतो की माझे लवकरात लवकर बिलं बनवून देण्यात यावे. माझे नाव निलेश शिंगे आहे आणि मी सुशिक्षित बेरोजगार असून माझे जवळजवळ असं पकडा की 50-60 लाखाचे कामं मी केलेले आहे. त्यामुळे माझी देयके जी आहे हे जिल्हा परिषद आणि PWD इथे बाकी आहे. तर आजचं हे जे आंदोलन आहे हे राज्यव्यापी जे आंदोलन आम्ही करत आहे
याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदार असोसिएशन, विदर्भ कंत्राटदार असोसिएशन राज्यव्यापी हे जोरदार आम्ही आंदोलन करत आहे. जे महाराष्ट्र सरकार जे शासनाने जे लाडक्या बहिणीचं जे योजना आणली त्याच्यानंतर 60 वर्षामध्ये आजपर्यंत असं कधीच झालं नाही की कंत्राटदाराचे जे पैसे होते, जे देयके होते प्रलंबित आहे आणि आतापर्यंत 50-60 वर्षामध्ये असं कधीही झालेलं नाही. तर आजची परिस्थिती, आजची घडी अशी आलेली आहे की ज्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर जे आपले कंत्राटदार मित्र आहे, भगिनी आहे, त्यांचे जे व्याजाने त्यांनी पैसे आणलेले आहे मार्केटमध्ये किंवा बँकेचं लोन आहे, आज ते लोक फेडू शकत नाही आणि लोक आत्महत्या करत आहे. कितीतरी कॉन्ट्रॅक्टर लोकांनी आत्महत्या केलेली आहे स्वतःची आणि परिस्थिती अशी झालेली आहे की घर चालवायला पण पैसे नाही आहे. तर त्यामुळे आम्ही सगळे जेवढे पण कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आहे पूर्ण महाराष्ट्र प्रदेशचे सगळ्यांनी एकजूट होऊन 35 जे आमचे जिल्हे आहे तिथे आमचं राज्यव्यापी तीव्र आंदोलन सुरू आहे. तर आम्ही शासनाला असं अल्टिमेट देत आहोत की लवकरात लवकर जर आमचा पेमेंट लवकरात लवकर हा निधी उपलब्ध करून देण्यात नाही आला तर हे आंदोलन अजून तीव्र होईल आणि हे आम्ही आज घोषणा करतो. देशमुख महासचिव राज्यअभियंता संघटना. आज आमचं 36 जिल्ह्यांमध्ये शासनाविरोधात आंदोलन होतं. आमचं 1.5 वर्षापासून आमचं पेमेंट थांबलेलं आहे, तरी शासनाला याची काहीच कदर नाही इथे दिसून राहिलेलं आहे. लाडकी बहिणीला प्रत्येक महिन्यामध्ये बरोबर 3600 कोटी, कुठे 4000 कोटी देण्यात येत आहे आणि आमचे राज्याकडे 89,000 कोटी बाकी आहे. तरी शासन आम्हाला तटपुंजी म्हणजे पैसे देणे इच्छित आहे त्यांना आणि पैसे देण्यासाठी एवढे महिने लावत आहे. लोक आत्महत्यावर आत्महत्या करत आहे. तरी लोकांनी याच्या आणि शासनाने याचा दखल घेऊन लवकरात लवकर आम्हाला पैसे द्यायची विनंती आम्ही करतो. मागील महिन्यात आपण पाहिलं की सांगलीमध्ये मी प्रवीण खोब्रागडे, सचिव इंडियन अनएम्प्लॉईड इंजिनियर असोसिएशन. मागील महिन्यात आपण पाहिलं की एका कॉन्ट्रॅक्टरने सांगलीत आत्महत्या केली आणि त्या अगोदर नागपुरात सुद्धा असं निदर्शनास आलेलं आहे की कित्येक तरी असे कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यांचे बिलं न मिळाल्यामुळे ते कर्जबाजारी झालेले आहे आणि ते सुद्धा आत्महत्येसाठी प्रवृत्त होत आहे. आमच्याकडे असे लोक येतात, आम्ही त्यांची काउन्सिलिंग करतो की तुम्ही असं कुठलंही टोकाचं पाऊल घेऊ नका, तुमचे पैसे शासन देतील पण शासनाने अजूनपर्यंत पैसे दिलेले नाही. दरवेळेस शासन पाठवलेल्या शासनाला जे डिपार्टमेंटकडनं विविध डिपार्टमेंटकडनं डिमांड पाठवली जाते त्याच्या 5% 10% फक्त पेमेंट रिलीज करतात आणि मोठ्या प्रमाणावर पेमेंट्स न मिळाल्यामुळे सर्व कर्जबाजारी झालेल्या बँकांचे कर्ज आहे, सावकारांचे कर्ज आहे आणि कित्येकांचे घर विकल्या गेलेले आहे आणि लवकरात लवकर शासनाने सर्वांचे पैसे, सर्व ठेकेदारांचे, कॉन्ट्रॅक्टरांचे पैसे द्यावे, विशेष रूपाने सुशिक्षित बेरोजगारांचे पैसे पहिले द्यावे अशी विशेष मागणी आम्ही शासनाला करतो.